नमस्कार, OMT इन्फॉर्मेशन टेक या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे रेफरन्स टॅबबद्दल माहिती। तर चला बघूया। सर्वप्रथम जे आहे आपलं MS Word ओपन करून घ्यायचं आहे। MS Word ओपन केल्यानंतर जे आहे तुम्हाला इथं दिसत असेल होम टॅब, इन्सर्ट, त्याच्यानंतर पेज लेआउट, त्याच्यानंतर जे टॅब आहे ते रेफरन्स टॅब आहे। तुम्हाला जर होम पेज, इन्सर्ट, पेज लेआउटबद्दल जर माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही क्लिक करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल टेबल्स ऑफ कंटेंट्स, याच्यामध्ये जे आहे तुम्हाला भरपूर टेबल्स दिलेले आहेत। तुम्हाला हवा असलेला जो टेबल आहे तुम्ही तो सिलेक्ट करू शकता। आपण ज्या डेमोसाठी मॅन्युअल टेबल सिलेक्ट करू, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता टेबल ऑफ कंटेंट्स आलेले आहे। तुम्हाला याच्यात जर माहिती फिल करायची असेल तर तुम्ही जे आहे इथं क्लिक करून फिल करू शकता। तुम्हाला जर नको हवा असेल तर टेबल तर इथून तुम्ही रिमूव्ह सुद्धा करू शकता। त्याच्यानंतर जे आहे ॲड टेक्स्ट जे आहे ते तुम्ही इथून करू शकता, लेवल 1, लेवल 2, लेवल 3। तर डेमोसाठी जे आहे आपण आपल्या चॅनलचं नाव एंटर करू। त्याच्यानंतर जे आहे तुम्ही चॅनल 1, त्याच्यानंतर चॅनल तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जे चेंजेस आहे ते होताना दिसतील तुम्हाला। लेवल 2, त्याच्यानंतर लेवल 3, तुम्हाला हवा असलेलं जे लेवल आहे तुम्ही ॲड टेक्स्टच्या माध्यमातून करू शकता। त्याच्यानंतर तुम्ही जे आहे अपडेट टेबल सुद्धा करू शकता। जे टेबल ऑफ कंटेंट आपण घेतलेला आहे त्याला अपडेट सुद्धा करू शकता। त्याच्यानंतर इन्सर्ट फुटनोट जे आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या ज्या पॅरेग्राफच्या एकदम शेवटला जे आहे ते फुटनोट आलेलं आहे। तुम्ही इथे जे आहे तुम्ही तुमची माहिती जी आहे तुम्ही इंटर करू शकता। तर आपण आपल्या चॅनलचं नाव इथे इंटर करू। अशा प्रकारे जे आहे तुम्ही फुटनोटमध्ये कोणत्याही प्रकारची जी माहिती आहे तुम्ही इथे इंटर करू शकता। त्याच्यानंतर इन्सर्टमध्ये जे आहे तुम्हाला भरपूर प्रकारचे जे तुम्हाला वरती पण जे आहे टॉपला फुटनोटसारखं एक डेमो येईल, तुम्ही इथं पण तुमच्या माहिती भरू शकता। त्याच्यानंतर नेक्स्ट फुटनोट आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथं भरपूर ऑप्शन दिलेले आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथून जे आहे सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर ऑप्शन आहे शो नोट्स। शो नोट्सवर जाऊन तुम्ही जे आहे तुमच्या नोट्स जे आहे ते सेव्ह करू शकता। त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे इन्सर्ट। इन्सर्टमध्ये जे दिलेले आहे तुम्ही जे आहे इथं जे न्यू सोर्सेसमध्ये जाऊन जे आहे तुम्ही इथं टाईप करायचं आहे। तर आपण आपल्या चॅनलचं नाव इथे एंटर केलं, त्याच्यानंतर ओके करतो। ओके केल्यानंतर जे आहे तर तुम्ही बघू शकता इथं जे ब्रॅकेटमध्ये OMT आलेलं आहे। तर तुम्ही इथून जे आहे न्यू ॲडसुद्धा करू शकता। तर तुम्ही बघू शकता याच्यावर जसं तुम्ही क्लिक कराल तर तुम्ही जे आहे ते अशा प्रकारे जे आहे तुम्ही इथून सर्चसुद्धा करू शकता। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथून सर्च बॉक्समधून जे आहे इथून तुम्ही सर्च करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे मॅनेज सोर्स। मॅनेज सोर्स जे आहे जसे तुम्ही मॅनेज सोर्सवर क्लिक कराल तर तुम्ही बघू शकता आपण याच्या आधी जे टाईप केलेलं आहे ते OMT जे आहे इथं आलेलं आहे। तुम्ही जे आहे इथून डिलीटसुद्धा करू शकता किंवा इथून जे आहे कॉपीसुद्धा करू शकता। त्यानंतर जे आहे तुम्ही इथून एडिटसुद्धा करू शकता किंवा ब्राउझरमधून जे आहे इथून तुम्ही सिलेक्टसुद्धा करू शकता। त्यानंतर स्टाईल्स जे आहे ते तुम्हाला इथं भरपूर प्रकारचे स्टाईल्स दिलेले आहेत। त्याच्यानंतर बायोलॉजी दिलेली आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथून जे आहे इन्सर्ट करू शकता। तर आपण जे आहे हे सिलेक्ट करूया। तर तुम्ही बघू शकता आपण जे टाईप केलेलं आहे OMT टाईप केलेलं आहे ते इथं आलेलं आहे। तुम्ही जे आहे याच्यासमोर जे आहे इन्फॉर्मेशन तुम्ही इथं एंटर करू शकता। तुम्हाला जर नको हवे असेल तर तुम्ही जे आहे तर इथून Ctrl+Z करायचं आहे, जेणेकरून आपली जे क्रिया आहे ते अंडू होऊन जाईल। तर आपण जे आहे Ctrl+Z करू तर तुम्ही बघू शकता आपलं जे आहे क्रिया ते बॅक आलेली आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इन्सर्ट कॅप्शन जे आहे तर तुम्ही जे आहे इथून फिंगर तुम्हाला हवा असलेलं जे आहे तुम्ही इथून ॲड करू शकता। फिंगर 1 आलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये न्यू लेबलसुद्धा लावू शकता। तर न्यू लेबलमध्ये जे आहे आपण आपल्या चॅनलचं नाव इथे एंटर करू। चॅनलचं नाव एंटर केल्यानंतर जे आहे तुम्हाला इथं ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर जे आहे तुम्ही बघू शकता इथे चॅनलचं नाव आलेलं आहे लेबलमध्ये। त्याच्यानंतर ओके केलं तर तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलचं नाव इथं आलेलं आहे। त्याच्यानंतर एक आलेलं आहे। तर तुम्ही जे आहे इथून सुद्धा तुम्हाला हवा असलेला लेबल तुम्ही
इथून सिलेक्ट करायचं आहे, त्याच्यानंतर ओके करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता लेबल आलेले आहे. तुम्ही तुमच्या नावाचा सुद्धा लेबल इथं एंटर करू शकता. त्याच्यानंतर इन्सर्ट टेबल ऑफ फिंगर्समध्ये तुम्ही सेटिंग दिलेली आहे. तुम्ही इथून जे आहे त्याच्या तुम्हाला हवे असेल तसे तुम्ही इथून सेटिंग करू शकता. तर तुम्ही बघू शकता टेबल्समध्ये जे आहे तुम्हाला भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला हवा असेल ते तुम्ही इथून जे आहे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला इथून ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर जे आहे तर तुम्ही बघू शकता इथं जे आहे टेक्स्ट आलेला आहे. तर आपण याला अंडू करून घेऊ. त्यानंतर क्रॉप रेफरन्सवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर तुम्ही बघू शकता त्याची सेटिंग आलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथून आपल्या चॅनलचं नावसुद्धा एंटर करू शकता. तुम्हाला इथं भरपूर ऑप्शन जे आहे इथे तुम्हाला देण्यात आलेले आहे. तुम्ही जे आहे इथून सेटिंग करू शकता. आपण जे टाईप केलेलं होतं OMT. त्याच्यानंतर तुम्हाला हवं असेल तुम्ही इथून क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इन्सर्टवरती क्लिक केल्यावर तर तुमचे जे रेफरन्स आहे ते इथं येऊन जाईल. त्याच्यानंतर मार्क एंट्री जे आहे तुम्ही जे मार्क एंट्री इथून देऊ शकता. तर आपण आपल्या डेमोसाठी जे आपल्या चॅनलचं नाव इथे एंटर करू. चॅनलचं नाव एंटर केल्यानंतर जे आहे तुम्हाला इथं तुम्हाला बोल्ड हवा असेल तर बोल्ड करू शकता, इटॅलिक हवा असेल तर इटॅलिक करू शकता. तर तुम्ही बघू शकता आपण जसं मॉडिफाय केलेलं आहे, ओके केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं जे आपल्या चॅनलचं नाव आलेलं आहे एंट्री मार्कमध्ये. त्याच्यानंतर जे आहे तुम्ही इंडेक्समध्ये जे आहे त्याची सेटिंग तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही इथून जे आहे त्याची सेटिंग जे आहे कॉलम्स, त्याच्यानंतर जे आहे राईटिंग तुम्हाला हवा असेल तुम्ही जी सेटिंग आहे ते इथून तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे. ओके जसे तुम्ही कराल तर तुम्ही बघू शकता खाली जे तुम्ही सेटिंग केलेली होती ती तुम्ही इथं आलेली आहे. तर याला आपण जे अंडू करून घेऊ. अंडू करून घेतल्यानंतर त्याच्यानंतर जे आहे मार्कमध्ये जसे तुम्ही क्लिक कराल तर तुम्ही बघू शकता आपल्यासमोर जे इंडेक्स ओपन झालेलं आहे. तुम्हाला हवा असलेला मार्क जे आहे तुम्ही इथं एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथून तुम्हाला जे आहे तुम्ही इथून कोणताही प्रकार एक सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर ओके जसे तुम्ही कराल तर तुमचं जे मार्क आहे ते इथे येऊन जाईल. त्यानंतर तुम्ही मार्क जे इन्सर्ट टेबल आहे, इन्सर्ट टेबल ऑफ ऑथॉरिटीजवर तुम्ही जसे क्लिक कराल तर तुम्हाला जे आहे याची सेटिंग ओपन होणार. तर तुम्हाला हवं असेल तशी तुम्ही इथून सेटिंग जे आहे याच्यामध्ये जे आहे तुम्ही चेंजेस करू शकता. त्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे. ओके जसे कराल तर तुमची जी सेटिंग आहे ती इथे येऊन जाईल. अशा प्रकारे जे आहे आपण आज रेफरन्स टॅब शिकलेलो आहोत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या OMT इन्फॉर्मेशन टेक या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.